श्री अवधूत पीठ प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत. कलियुगातील गुरु दत्तात्रेयांचा पहिला मानवी अवतार श्रीपाद श्रीवल्लभ होय. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी हा अवतार धारण केला. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात त्यांच्या चरित्राचे लीलांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात श्री गुरूंनी जो संदेश दिला आहे तो बोध सर्व भक्तांपर्यंत प्रसारित व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत या नावाने एकूण 7 अध्यायात त्याचे संकलन केले आहे. या बोधामृताच्या केवळ श्रवणाने पठनाने जीवनाचा व जगण्याचा अर्थ ध्यानात येईल. जीवनातील ताणतणाव, नैराश्य, वैफल्य, उदासीनता व नकारात्मकता नष्ट होईल. सकारात्मक व आनंदी जीवनाचा मार्ग खुला होईल. सुखी जीवनाची गुरुकिल्ली निश्चितच सापडेल. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत. अध्याय पहिला. श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काटकचयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता. त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते. त्यावेळी भगवान शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्धपुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरणस्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते. श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परिवर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या सर्व घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या सर्व घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. सृष्टीमधील प्रत्येक वस्तूंमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहीमध्ये विकर्षण होते. पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थळांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूंवर भक्ती जडते. श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीणसुद्धा आहे. श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्री दत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते. अन्नदात्याचे मन बुद्धी, चित्त, अहंकार व शरीर मंगलस्पंदनाने भरून जाते. यामुळे त्याच्यात आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य व समाधान प्रदान करणारे आहे. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते.
थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिल्लांप्रमाणे भक्ताचे पालन करतात. जसे मांजर त्याच्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिल्लास ठेवते. त्यानंतर माकडाचे पिल्लांप्रमाणे भक्ताचे पालन होते. अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अतिप्रयत्नाने चिकटून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अतिस्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशांसारखे भक्त श्री गुरु समवेत असतात. कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते. सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत असते. सर्वदा दान सत्पात्री करावे. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे, तेव्हा चांगले फळ मिळेल. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्रीचरणाचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परमसत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. यामुळे साधकांचे पापकर्म, दोष, विषय वासना, संस्कार श्रीपाद श्री वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे निर्मूलन करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्याच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते. श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्री वल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात. श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण केल्यास अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. श्रीपाद श्री वल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंश अवतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्यांप्रमाणे आहेत. तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपी त्या शक्ती त्यांच्यामध्ये विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोचलेल्या व्यक्ती सगळ्या वाटा एकसारख्या वाटतात. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायांचे लोक दत्ततत्वामध्येच समन्वय पावतात. सर्व सत्यांचा, सर्व तत्वमूलांचा मूल दत्तच आहे. श्रीपादा, सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुखदुःख का संभवतात? तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुखदुःख, पापपुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुखदुःख, पापपुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुखसंपन्न होशील. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.